मोन्या, काय चाललंय सकाळी सकाळी? तिच्या नादाला कशाला लागतोयस रे? हा, तुला कामावर जायला उशीर नाही का होत आहे? ए भाऊ, जा तार खेळ जा, चल. शोभा राहू दे, लहान आहे का ती? लहान आहे. तुला कामावर जायला उशीर होतो, तिला कळत नाही का? दिवसभर नुसती मस्ती करायची, सगळ्यांच्या खोड्या काढायच्या. ए, रात्री मात्र स्वतः ताणून चांगली झोपतेस तू. हा, जोडवीला काय झालं? मोना, हा, जोडवी तुटली. बघू. शोभा कसं तुटलं? बघितलंच नाही तू? टोचलं काहीतरी म्हणून काढायला गेले, तुटले. तुला काय वाटतं मी मुद्दामून करते सगळं? सॉरी शोभा. दादा सॉरी म्हणू नकोस, तशाही जुन्या झाल्या होत्या. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. मी जादू करणार म्हणजे करणार. नाही करायचं सांगितलं ना तुला, तुला कळत नाही का? मी करणार. मी करणार. अरे मोना, काय चाललंय तुझं? बघून चालता येते तुला? सॉरी सॉरी शोभा. पाकिट कुठे आहे? काय ना, तेवढेच आहेत मी म्हणालो. पण काही झालं तरी संध्याकाळी जोडवी घेऊन ये म्हणजे घेऊन ये. भानू, तू कधी आलीस? आता चाले. वा, आणि आल्या आल्या हिच्यावर गप्पा मारायला, टाइमपास करायला लागलीस? कामं नाही करायची? जा कामं कर. होय. ऐकतोयस ना मी काय म्हणते? मला जोडवी संध्याकाळी पाहिजे म्हणजे पाहिजे. शोभा, मी तुला आवडतो म्हणून उपमा केलाय, करतोय, म्हणजे आणू का तुझ्यासाठी? तू उगाच विषय बदलू नकोस. मला संध्याकाळी जोडवी हवी म्हणजे हवी. शोभा, आज जोडवी कुठून आणणार? माझ्याकडे पैसे नाहीये तेवढे. ते तुझं तू बघ, मला काय कारण सांगू नकोस. हे ना, शोभा बस खाली बस. शोभा बस 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 बस. मी एक काम करतो, पाय दुखतोय ना? नाही, काटक करते मी. नाही, मी गरम पाणी घेऊन येतो, गरम पाण्याने पाय शेकतो. बस बस. गरम पाणी. हा, मला केक करा. शोभाला जोडवे हव्यात आणि त्या पण आजच्या आज. मी कुठून आणू आजच्या आज? पुढच्या महिन्यातल्या पगारातले ऍडव्हान्स पैसे मागून घेऊ का? म्हात्रे, ही जोडवी तुमच्या चाळीच्या बाजूला सोनार आहे ना, त्याच्याकडून पॉलिश करून आणा. आणतो. मला माहित होतं म्हात्रे, तुम्ही नाही कधीच म्हणणार नाही. आणि हो, ही नथ सोन्याची आहे, हिलाही पॉलिश करून आणा. हा, या दोघांचे किती पैसे होतात ते मला सांगा, मी देईन तुम्हाला. चालेल चालेल. म्हात्रे, ते काय ना, आता दिवाळी जवळ आली म्हणून दागिन्यांना पॉलिश करून घेतलेलं बरं. म्हात्रे, ही दागिने आत्ताच्या आता बॅगेत ठेवा. आजकाल चोऱ्या माऱ्या काही कमी होत नाहीत. नाही, ठेवतो ना. नाही, माझ्या समोर ठेवा तुम्ही. बर बर, ठेवतो. माया मॅडम,
तुम्ही या जोडव्या कितीला घेतल्या? अगं बाई, ते काही माहित नाही मला. नवऱ्याने लग्नात घातलेली. अरे हो, ते नवऱ्याने घ्यायचे असतात नाही का? हरकत नाही, मी उद्या पॉलिश करून आणतो. हा, आठवणीने आणा म्हात्रे. हो आणतो. शोभाच्या जोडव्यांचं काय करायचं? तुला माहितीये का अंजली, शोभासाठी ना मोहन नवीन जोडवी आणणार आहे. अगं बाई खरंच की काय वा. आज सूर्य कुठं पश्चिमेला उगवला. काय म्हणालीस? नाही काय नाही, चांगली गोष्ट आहे. अंजे, बघू तुझी जोडवी. ठीक आहे. हा मस्त आहे ना. खूपच ओल्ड फॅशन आहे ग. मी तर लेटेस्ट डिझाईनची मागवणार. वहिनी, माझ्या लग्नाला जेमतेम 2च वर्ष झाली आहेत आणि कुठं ओल्ड फॅशन आहे हो. आणि रोज रोज काय जोडव्यांमध्ये कोणी लेटेस्ट डिझाईन बनवतं का? जेमतेम 2-3 प्रकार असतात काय ग. तरी पण मी आमच्या यांना लेटेस्ट फॅशनची जोडवी आणायला सांगणार. ते सांगितलं नाही ना तर ओल्ड फॅशनची घेऊन येते. आणि जर त्यांनी ओल्ड फॅशनची आणली ना तर मग ते आहेत आणि मी. ती सारखं सारखं मोहनलाच बोलत असते. वहिनी, आता उगाच मिरवू नका. अजून जोडवी पण नाही आली तुमची. या बसा मटार सोला. हा. मोहनला बोलतेस काय? थांब आता. आई, अगं बाई, काय झालं? काम सांगितलं आणि पाय दुखायला लागला की काय? नाही ग, सकाळी जरा लागले पायाला. त्यांनी शेकवलं तेव्हा बरं वाटलं. आमचे म्हणत होते खिशात पैसेच नाही, पैसेच नाही. हा, कधी असतात त्याच्याकडे पैसे? नेहमी किस्सा पाटलेला असतो त्याचा. ए राहुल, फाटक्या तोंडाचा. आमचे हे बघ, माझ्यासाठी चांदीची जोडवी घेऊन आलेत. हे बघ, आणि सोन्याची नथ सुद्धा. बघू वहिनी. आमचे हे बचत करतात ना, यांच्यासारखे दारूवर पैसे उडवत नाही गटारीला. वहिनी, नक्की सोन्याची आणि चांदीचीच आहेत ना? नाही जरा जुनाट दिसतायत. पोटात दुखायला लागलं ना तुझ्या? गोळी घे, हा बरं वाटेल. काही दुसऱ्यांचं चांगलं झालेलं तुला बघवत नाही ना. ते खराब करशील बाई. येते हा. मला ना नवीन जोडवी पाहिजे म्हणजे पाहिजे, नवीन डिझाईनची आणि नथ पण पाहिजे म्हणजे पाहिजे. मला त्यांच्यासारखी जोडवी पाहिजे आणि नथ पण पाहिजे. अंजू मला पाहिजे. फक्त जोडव्यांपर्यंत होतं, आता नथीचं कशाला काढ? नथ पण पाहिजे, मी सांगते तुला. शोभा, ती नथ आणि जोडवी तुझ्यासाठी नाहीये. मग कोणासाठी आहे? तर म्हणजे ते आपलं नाहीये. मग माया मॅडमनी माझ्याकडे दिलं होतं ते त्यांचं आहे. त्याला पॉलिश करायचंय आपल्या जवळच्या सोनाराकडे. हे तुला सांगायला लाज नाही वाटत? बायकोसाठी एक जोडवी नाही आणू शकत आणि दुसऱ्यांची पॉलिश करायला घेऊन आलास? शोभा, त्यांनी आता काम सांगितलं मला. अरे मग तुला तोंड नाही का नाही म्हणायला? असं कसं नाही सांगणार? मग पैसे तरी घ्यायचे. एकत्र काम करतो आम्ही, पैसे कसे मागणार त्यांच्या? नाही कसं म्हणणार, पैसे कसे मागणार? तुला कळतंय का मोन्या? तुझ्या या स्वभावामुळे आपल्या आयुष्याची वाट लागलीये. तू एक काम कर, तू आहे ना, तू घरात बस, मी जाते तुझ्या जागी बुटीकला. अरे कधीतरी वर कमाईचं जरा डोकं लाव. आहे का तुला अक्कल? मोन्या, मी आहे म्हणून संसार चालवते इतके वर्ष. त्यात काय झालं असतं? आता काय सांगू त्या अंजलीला? तिला आताच सांगून आले मी की माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी जोडवी आणि नथ आणले म्हणून. आता काय सांगू? नाही, माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी नाही, त्याच्या ऑफिस मधल्या बाईची जोडवी आणि नथ पॉलिश करायला घेऊन आलाय असं सांगू का?
शोभा 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 ए, शोभा उठ. काय 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 झालं शोभा? कार्टी ना बरा सुखाने झोपू देणार नाही. आई गो देवा. शोभा काय काय झालं शोभा? अरे माऊने पायावर फटका मारला. हा? मी तर इथे आहे. मला सांग, शोभा त्यांना जादू तू केलीस ना? त्यांच्या बोटाला सूज तू आणलीस ना? तू मला वर म्हणलीस मी तुला दूध देणार आहे. मला दूध दे. हे घे, पी. आता केलीस ना तू जादू आणि मला सांगत असतेस माऊ जादू नको करूस. हे बघ, जादू कुठे करायची ना त्याची अक्कल आहे मला. तुला अजून कळत नाही. गप दूध पी. मला सांग, शोभा त्यांना तू जादू केली ना? त्यांचं बोट तू सुजवलं ना? मी काय शोभाच्या वाईटावर टपले का? काही शोभाला झालं की माऊ जादू केलीस ना तू, माऊ जादू केलीस ना तू. तुला काय विचारलंय त्याचं उत्तर दे मला आधी. मग मीच केली. त्याच्या मागे एक कारण आहे. काय कारण आहे? तू पाहिलंस ना शोभा मोहनला कशी ओरडत होती. मग मला शोभाचा राग आला म्हणून केली तिला शिक्षा. अगं पण तुझ्या आगाऊपणामुळे मालकांना किती त्रास झालाय. त्याचं काय करणार तू? मालकांना ती जोडवी पाहिजे, कशी मिळणार? झाला माझं दूध पिऊन. बोटाची सूज कशी काय कमी झाली? दुखत पण नाहीये. वा परत झालं. मोन नाही, नको नको. मोन्याला नको सांगायला. सांगितलं तर जोडवी काढून घेऊन जाईल. राहू दे, सांगतच नाही. काय वहिनी? काय म्हणतायत नवीन जोडवी? काय नाही, जोडवी काय म्हणणार. अगं बाई, नाही टोचत वगैरे नाहीये ना? टोचेल कशाला? काय कमाल झाली. हे, नव्या जोडव्यांचा त्रास होतोच. मला तर 2-3 दिवस चालताच येत नव्हतं. तुझं वेगळं आहे का अंजली? ते पायांची बोट जाड असतील ना तर टोचतात. शोभा हा. जोडवी पायात काढायचा एक प्रयत्न करूया का? नाही नाही, कशाला? मस्त आहेत, मला आवडलेत. राहू दे. नाही ती परत द्यायची ना. काय झालं दादा? कशाला परत द्यायची? नाही ते हे अगं जरा लूज झालीत ना, ती टाईट करायची आहेत म्हणून म्हणतायत ते की दुकानात घेऊन जायचंय ना, हे सांगतायत. एवढंच ना, मी करते टाईट. दादा पकड द्या, मी करते. नाही नाही नाही, नको नको नको. तू कशाला करते? नको, राहू दे राहू दे. द्या की. अगं नाही. द्या ना, मग ते असं पडलं की काय? अंजे, तुला काय दुसरं काम नाही का? एवढं काय झालं चिडायला? तुमच्या भल्यासाठीच बोलती. हा सांगितलंस ना, जा आता, जा जा. जोडवी नक्की तुमचीच आहे ना की भाड्याने आणलीये? आता जातेस का? ठीक आहे, जाते ना. एवढं काय चिडायला? तुला जरा तरी अक्कल आहे का रे? काय करत होती अंजली समोर बोलायची? तिला जर कळलं असतं ना की ही जोडवी माझी नाही, तर अख्ख्या चाळीवर सांगत सुटली असती. इज्जत गेली असती ती वेगळी. शोभाताई, बोट कसं आहे? तसाच आहे अजून. दूध काही उतरली नाही. तिचं बोट बरं कसं झालं? त्या भांडूनच केलं असेल, पण मी नाही सोडणार आहे शोभाला. अरे देवा, परत बोट कसं काय सुचलं? परत काय चाललंय तुझं? हा, एक तर माझं बोट दुखतंय आणि तू शब्दात कसला पकडतोस? तुला काय वाटतं मी खोटं बोलतेय? माव, तुला अजून भूक लागली असेल ना? चल तुला खायला देते. चल. काही गरज नाहीये. तुला चल सांगितलं ना? हा अहो तुम्ही जा, मी बोलतो मावशी. जरा पडते थोडा वेळ. हो मी मदत करतो शोभा तुला. झोप 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 तू. अरे वा,
हो मला सांग हे काय सांग. 1 10 मग म्हणजे हे 1 ते 10 आकडे आहेत बरोबर. भाऊ मला राग आला ना की मी काय करतो माहितीये का, मी हे 1 ते 10 आकडे उलटे म्हणतो, मग माझा राग निघून जातो, मला रागच येत नाही. अच्छा, म्हणून तू कोणावर रागवत नाहीस होय. हा तुला करून बघायचंय. चालेल. चल मग आता डोळे मिट हा. आणि म्हण 10 10 9 9 8 8 7 7 6 6 5 5 4 4 3 3 2 2 1. 1 आता डोळे हळूहळू उघड. आता कसं वाटतंय, आता राग गेला. मग एक काम कर ना भाऊ माझा, शुभाचं बोट नीट कर ना. काय आहे तिच्या पायात ना माया मॅडमची जोडवी आहे, आणि ती जर का मी नाही दिली ना आज त्यांना तर ओरडतील मला त्या. प्लीज कर ना. बरं करते. थँक्यू. शोभा काय झोपू दे रे. तुझ्या पायाचे सूज उतरले बघ. हं? हो बघ ना, हं? बघ ना बोट बघ, सूज गेली बघ बघ. अरे हो, दुखत पण नाही आता. शोभा मग आता ती जोडवी काढून मला दे ना, माया मॅडम ना आजच्या द्यायलाच हवी. शोभा मी तुला नवीन जोडवी नक्की करीन, खरंच सांगतो तुला. आणि अशी दुसऱ्याची जोडवी पायात घालणं आवडेल का तुला सांग, मलाही नाही आवडणार. माऊ मला इथे कुठे घेऊन आलीस. मी नाही घेऊन आले. मालक, मी आता तुम्हाला इथं आणलो. हो का. अगं भानू, अशी जादू नको करत जाऊस, कोणी पाहिलं तर. ए मला शिकवू नको. मालक, मी तुम्हाला मगाशी सांगितलं नाही, पण शोभाताईंना माऊनी जादू केली. एवढंच नाही, तिने तर करच केला, तिने माझ्यावर पण जादू केली. मला झोपायचा प्रयत्न केला तिने. तू कधी झोपत नाहीस ना, मला वाटलं तू खूप दमली असशील म्हणून झोपवलं तुला. माऊ उगीच आगाऊपणा करू नकोस हा. मी आता यात काय आगाऊपणा केला मोहन. माऊ मगाशी मी तुला काय सांगितलं, रागवायचं नाही. 10 ते 1 आकडे उलटे म्हण पाहू. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. आता कसं वाटतंय. मन तिला पण शिकव. हो मालक, तुम्ही नाहीला डोक्यावर चढवून ठेवले. अहो भानू तुम्ही रागावू नका, ती परी असली तरी लहान आहे ना अजून, आणि तिने माणसांच्या जगाचे नियम का पाळावेत. परी आहे ती, आणि माणसांवर घालायची बंधनं आपण जर का तिच्यावर घातली तर परी म्हणून तिची वाढच होणार नाही. ती परी आहे आणि परीप्रमाणेच वागते, तिने तसंच वागलं पाहिजे. हा 365. बरोबर. हे तुम्हाला पण गरम होत आहे का रे. हो खूप गरम होते. खूपच. मग चला ना आपण खेळूयात. नाही रे, आम्हाला खूप अभ्यास येते. हो माझा खूप अभ्यास आहे आणि परीक्षा पण जवळ आली आहे. 3 ऋतूचे नाव सांग. 3 ऋतूची नावं. आपल्या भारतात 3 ऋतू आहेत, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. बरोबर. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ना. मग पावसाळ्यानंतर परत उन्हाळा कसा काय आला. ए माऊ, याचं उत्तर माझ्या पुस्तकात नाहीये. तू जा ग इथून. असं कसं नाहीये, असायला पाहिजे. नाहीये म्हटलं ना, तू जा ग इथून, मला अभ्यास करू देत. माऊ 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 इकडे, मी तुला सांगतो, त्यांना अभ्यास करू दे. काय झालं. ऊन एवढं गरम का होतंय. मला काय माहिती का, त्याला ऑक्टोबर हीट असं म्हणतात. म्हणजे
पावसाळ्यानंतर जेव्हा हिवाळा येतो ना त्याचे मधले काही दिवस गरम होतं आणि ते ऑक्टोबर महिन्यात होतं म्हणून त्याला ऑक्टोबर हीट असं म्हणतात. आता हा जो उन्हाळा आहे ना तो संपला ना की मग थंडी वाजायला सुरुवात होणार, हिवाळा येणार. बरं मी जातो आता, तू पटकन वरती ये, मी दूध गरम करून देतो तुला, मला कामावर जायला उशीर होईल ना. ये लवकर. हा फ्रीज आहे, ह्याला तू फ्रीज म्हणतोस? डब्बा झाला डब्बा. तुला 1000 वेळा सांगितलंय मी फ्रीज दुरुस्त करून आण म्हणून. त्याला शॉक लागतो पण नाही ऐकलंस माझं तू. काय ठेवलेली पाण्याची बाटली थंड झाली नाहीये बघ, दाखव. थांब. वा, यातून थंड हवा येते. बघ थंड झाली का? झाले थंड? नाही झाली. मग तेच सांगते ना तुला. डब्बा झालाय नुसता. ऑक्टोबर पण कधी संपणार आहे कोणाच ठाऊक. शुभा मी तुझ्यासाठी ना सब्जा घालून सरबत केलाय थंड, ते पी ना घोट घोट, म्हणजे बरं वाटेल. पण कधी देणार तो? जीव गेल्यावर? नाही दे लवकर. देतो. दे ना मोन्या. तुला सरबत हवंय? दे. घे. अगं बाई वहिनी, काय पिताय? चल मग. मोन्या अजून एक ग्लास भर. हो. नाही नको, राहू द्या. हा नको भरू दे, राहू दे. नाही आता तुम्ही एवढं म्हणताय कधी नव्हे तर एक ग्लास भरा दादा. हा हो. गरम होते. हे अगं बाई घे. दादा हो. अजून एक ग्लास द्या ना. हे अजून एक ग्लास काय? नेऊन ठेव जा. हा? तुझा काय भरोसा नाही, अख्खं पातेला संपवेल. ते इथे माझ्याकडे दे. हे घे. अगं एक ग्लास. शोभा मी करतो, संपलं तर मी नवीन करतो. परत करशील ना तेव्हा तिला दे. आता एक ग्लास बाद झाला. हा ठीक आहे ना, जाते मी काय सरबत बनवू शकत नाही का? मी पण बनवीन. याच्या आतमध्ये जाऊन बसले तर? हा मग बनव ना, कोण नाही म्हंटलंय. हा ठीक आहे ना. हा मग जा तुझ्या घरी जा. चल. जेव्हा येते तेव्हा नुसती कटकट चालू असते तिची. हा आपल्याला बरं वाटतं. देवा बंद केलं तरी थंडी वाजते. बापरे, अचानक कशी एवढी थंडी पडली? देवा, मुसळधार पाऊस पडतो तशी मुसळधार थंडी पडली की काय? बाहेर पण सगळ्यांना थंडी वाजत असेल का? बघून येते. बापरे, गार आहे सगळं.
मामांजी म्हणत होते हे अंजू एसी घेऊन जा, बाबूला पण सांगितलं मी एसी घेऊन जा, हे एवढं. आवय वहिनी ना बघ बाई, हे काय कान टोपी चादर, हा काय झालंय? जरा कमी वाजते थंडी. का थंडी वाजते एवढी? तर मॅक्सीवरती पण आपल्याला गरम होतंय. आणि हे बघा बाई वेळ लागलाय बहुतेक. आत बघते. असा राहतोय ना घरात तेच बघ. शोभा, हे ऐक. गप्पा बस, काही उपयोग नाही त्या फ्रीजचा. डब्बा झालाय नुसता. सोबतही मला वाटलं होतं रिपेअर करून होईल, पण काही उपयोग नाहीये त्याचा. फेकूनच देते मी. कंटाळा आलाय मला याचा. मालक सोबतही ना थांबवा. नाही ऐकणार त्या. मालक फ्रीज मध्ये माऊ हाय. माऊ कशी गेली फ्रीज मध्ये? मला माहिती नाही काय करते. तुम्ही काय बी करा पण सोबतही ना थांबवा. थांबवा. शोभा आता ना, शोभा, याला ना आता नाही, याला ना, याला आता बाहेर फेकते की नाही बघ मी. प्लीज नको टाकू तो फ्रीज. का? कारण त्यात सामान आहे. मग सामान काढून ठेव, पण आज मी हा फ्रीज खाली फेकणार म्हणजे फेकणार. शोभा शोभा त्यात माऊ आहे. काय? फ्रीज मध्ये माऊ? कोणी तुझं डोकं ठिकाणावर आहे? तू काय बोलतोयस? तुझं तुला तरी कळतंय का? हो शोभा, खरंच त्यात माऊ आहे. माऊ फ्रीज मध्ये. माऊ कुठे? कुठे आहे माऊ? दाखव मला. कुठे? मावा मालक मावा म्हणाले. मावा? ते तुम्हाला माव्याची बर्फी आवडते ना, तर मालकाने माव्याची बर्फी आणली तुमच्यासाठी. कुठे? ते काय तिथं आहे? कुठे? तिथं. मला ही बर्फी खूप आवडते. होण्या, पण मगाचपासून फ्रीज तर उघडला नाही. बर्फीचा बॉक्स कधी ठेवलास? का? अरे बोल ना, कधी ठेवलास बॉक्स? अरे मला खायला दे ना. ही आली खादाड. काय काय एक कार्टे, कुठे गेलीस तू उंडारायला? हा, तू दे ना खायला. ये. सरबत किती? पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.